शेतकरी मित्रांनो, तुमच्याही मनात हा मोठा प्रश्न नक्कीच असेल की कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर लगेचच नवीन पीक कर्ज मिळणार का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं स्पष्ट आणि सविस्तर उत्तर जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 याबद्दलची महत्त्वाची माहिती देखील जाणून घेणार आहोत। या योजनेची पात्रता आणि निकष काय असणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना लाभ मिळणार का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। शेतकरी मित्रांनो, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाची वाट पाहत होते आणि आता त्या शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पनेमध्ये शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केलेली आहे आणि या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना राबवली जाणार असल्याचे सांगण्यात आलेलं आहे। या योजनेनुसार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचं पीक कर्ज माफ केलं जाणार आहे। मात्र यासाठी काही अटी आणि पात्रता निश्चित करण्यात आलेल्या आहे। सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असेल तेच शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत। तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करत आहेत, वेळेवर कर्ज भरत आहेत आणि कर्जाचं रिन्युअल करत आहेत, अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना सरकारकडून 50,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर लाभ देखील दिला जाणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, एकीकडे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर दुसरीकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून मोठा दिलासा दिला जाणार आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कर्जमाफी झाल्यानंतर लगेचच नवीन कर्ज मिळेल का? तर हो शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची रक्कम राज्य सरकारकडून थेट बँकांना दिली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज खाती नियमित होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे कर्जमाफी झाल्यानंतर नवीन पीक कर्ज मिळण्याची प्रक्रिया अधिक जलद होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारकडून बँकांना याबाबतचं आश्वासन निर्देश देखील दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे कर्जमाफीचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळावा आणि त्यांना पुन्हा शेतीसाठी आर्थिक मदत सहज उपलब्ध व्हावी। आता राहिलेला प्रश्न म्हणजे कर्जमाफीची अधिकृत तारीख नेमकी कधी जाहीर होणार? तर मित्रांनो, सध्या कर्जमाफीच्या हालचालींना मोठा वेग आलेला आहे। सरकारकडून या योजनेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून असे संकेत देण्यात आलेले आहे की 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देखील दिली जाणार आहे। ही योजना नेमकी कोणत्या पद्धतीने राबवली जाणार, ऑनलाईन अर्ज भरावा लागणार का, स्वतंत्र पोर्टल सुरू होणार का, याबाबतची स्पष्ट माहिती पुढील काही दिवसांमध्ये सरकारकडून जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, योजनेबाबतची पुढील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण सरकारी योजना आणि शेतकरी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एक नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।